स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे सातारा जिल्ह्यातील फलटणला जिल्हास्तरीय सर्व कार्यालय सुरू करण्यात आली आहेत। यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसे दोन्ही सुद्धा बचत होत आहेत। रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार होण्यापूर्वी फलटण येथे जिल्हास्तरीय कोणतेही कार्यालय नव्हते। याबाबतचे प्रस्ताव सुद्धा कधी दाखल करण्यात आले नव्हते। रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाल्यानंतर त्यांनी विशेष लक्ष देत फलटणकर नागरिकांना कोणत्याही कामासाठी जिल्ह्याला हेलपाटे मारू लागू नयेत म्हणून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि यासोबतच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रस्ताव संबंधित विभागात दाखल करण्यात आले आहेत। खासदार रणजितसिंह यांना यामध्ये यश सुद्धा आले। यामधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुद्धा सुरू झाले। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रस्तावावर महसूल आणि गृह विभागाच्या मार्फत मार्गी सुद्धा लागला आहे। काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावर आगामी काही महिन्यातच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय सुद्धा सुरू होणार आहे, असं मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलं आहे। यासोबतच फलटण तालुक्याच्या पश्चिम भागासाठी खासदार रणजितसिंह यांनी विशेष प्रयत्न करत साखरवाडी येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी मिळाली आहे। यामुळे फलटण तालुक्यातील साखरवाडी, तरडगाव आणि हिंगणगाव जिल्हा परिषद गटांमधील सर्वसामान्य नागरिकांना तहसील कार्यालयाची कामे ही साखरवाडी येथेच पार पडणार आहेत। यामुळे साखरवाडी, तरडगाव आणि हिंगणगाव जिल्हा परिषद गटांमधील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।